दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेली. हे कांचनपूरचे राज्य आपल्या ताब्यात आल्यापासून कोणत्याही शत्रूला व कोणत्याही संकटाला न डगमगता आपण हे राज्य अगदी आनंदाने चालवित आलो. राणी साहेब, आज किती थकल्यासारखे वाटत आहे. महाराज, खरे आहे तुमचे म्हणणे. तुमच्या इच्छेप्रमाणे परमेश्वर सर्व काही ठीक करेल आणि सर्व जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा तुम्हाला नाराज होण्याचे काहीच कारण नाही. राणी साहेब, मला असे वाटते की युरोपला युद्ध करणारे सर्व शिक्षण माहीत असताना राज्याचा सर्व कारभार युरोपच्या स्वाधीन करून आपण आता कायमची विश्रांती घ्यावी असे मला वाटते. महाराज, खरं आहे तुमचे म्हणणे. तुमच्या इच्छेप्रमाणे परमेश्वर सर्व काही ठीक करेल आणि सर्व जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा तुम्हाला नाराज होण्याचे काहीच कारण नाही. राणी साहेब, मी आज युवराजची युद्धाची डावपेचांची कडी परीक्षा घेऊन पाहतो. तुम्ही आपल्या उड्या डोळ्याने पहा. राजाची सारी सूत्रे तुझ्या संपूर्णसाठी महाराज तुझी परीक्षा घेणार आहे. त्या परीक्षेमध्ये हुशार हो, चलाक हो, तुझं कौशल्य मी माझ्या डोळ्याने पाहणार आहे. महाराज, आपण एका साधू माणसाकडून 2 तावीज मित्र आणले. त्या तावीज माझ्या बाळाच्या गळ्यात बांधले. त्यांना मी आशीर्वाद देतो. माहित नाहीत. खरं बोल. अरे नरधमा, तुम्हाला किती जरी चढलास तर त्या खजिन्याच्या चाव्या तुला मिळणार नाहीत आणि माझ्या मुखातून त्या चाव्यांबद्दल तुला काही कळणार नाही. समजलास? ठीक आहे. चला. महाराज की जय हो. विश्वजित महाराज की जय हो. येऊर येणार कोण? विश्वजित शिवाय हायच कोण? येऊर येणार कोण? विश्वजित शिवाय हायच कोण? प्रथम अप्रताची व्यवस्था करा. अरे श्याम, अरे बोल राम, काय बोलतोय? दोघांना काही झेपणार नाही. झेपणार नाही. आणि सगळं आमंत्रण करायला पाहिजे. महाराज करतो आता जाऊनच करतो. बरं पडायला विचार यांचा मशान कुठं आहे? चौघांना तरी लागणार बरं. थांबा जरा माणसं तरी येऊन दे. सेवक, बोला महाराज. आगाऊपणा बंद करा. उचल आणि लवकर प्रताची व्यवस्था करा. श्याम उचल. तुझं जवळच आहे ना वा? जवळ आहे. ठीक आहे. तुझं झेपतं काय दोघांना? शिवराम
अरे नरधमा, मी तुला किती वेळ सांगितले त्या खजिन्याच्या चाव्या तुला मिळणार नाही. ठीक आहे सेवक, बोला महाराज. आता जाऊन कांचनला या ठिकाणी हजर करा. महाराज, आम्ही दोघे श्याम सुंदर असताना ती कांचन इथे हवी कशाला? होय. आम्ही बॉडीवर असताना. सेवक, बोला महाराज. सांगितलेले कामगिरी करा. जा जा लवकर. होय होय होय. फटाके स्वस्त झाले, फटाके स्वस्त झाले. अबे आपलं काम तर चोख पार पाडलं पाहिजे. जा लवकर कांचनला घेऊन ये. कांचन, तुमच्या राजा विजय मिळून सारा राज्य हस्तांतरित केलंय. पण काय या कांचन पूजा खाण्याच्या वेळा माझ्या नुसत्या बदल नाही. बोल बोल कोणत्या करण्याच्या वेळा. खबरदार, माझ्या जवळ येऊन मला स्पर्श केलास तर अरे क्रूर कर्म करणारा पापी नराधमा, माझ्यापासून दूर हो. अंडाकडे पाहायची माझी इच्छा नाही. माझ्या माता पिता सोडून पाठवून तुझ्या झाले नाही समाधान. काय छलतो आम्हा भावंडांना काय मिळणार आहे तुला? तुला खजिने चाय पाहिजे काय? माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु तुला खजिने चाय मिळणार नाही. आणि तू शोधल्यास तर त्या तुला सापडणार नाही. एवढा गर्व तू तसे कमवणार नाहीस. तू तसे कमवणार नाहीस. याला उपाय माझ्या जवळ आणि तुझ्या समक्ष आहे. समजलंस नाही? समजलंस? अरे चंडाला, मग पहा काय जेव्हा आपल्या लाडक्या भावाचे डोळे बघतो. थांब ताई, या राखेल माणसाच्या तू पाया पडू नकोस. एक वेळ पाशाला पादर फुटेल, परंतु हा मात्र हा एक माणूस मी जाणते की याच्या चरणी तू देहजीवी मागू नकोस ताई. युवराज, या परमेश्वराने आपल्या नशिबी जे काय लिहिले असेल तेच होईल ताई. युवराज, ते काही नाही. कांचन, अजूनही विचार कर. अरे आणि नर पशु, बोल खोट्यात करण्याच्या वेळा. अरे नर पशु, माझ्या बंधूचे डोळे फोडून तुला काय मिळणार आहे? अरे अरे परमेश्वरा, तुला तुझा कशी दया येत नाही? तूच वाचव या सगळ्याला. परमेश्वर तयार करतो. अरे चाव्या देऊन टाक. कांचन, अजूनही विचार कर. डोकं पडलंय. अरे कोण? देऊन टाक. छलतो आम्हाला. नाही कांचन. अरे अरे मला खजिन्याच्या आवाज बंधूचे डोळे नाही खजिन्याच्या माझ्या बंधूचे डोळे फोडून तुला काय मिळणार आहे? अरे अरे परमेश्वरा, कांचन, तुला मला येत म्हणतात नाही. खजिन्याच्या चाव्या, खजिन्याच्या चाव्या. सेवक, बोला महाराज. काय पाहता? पकडा या अंड्याला. प्रथम त्याच्या कपड्या उतरा आणि राज्याबाहेर हाकलून द्या. सुंदर इकडे. आपली ड्युटी तर पार पाडली पाहिजे. नक्की नक्कीच. आपण तर नोकर आहेत, बरोबर आहे? अरे परमेश्वरा, हट्टीपणा केला. अरे परमेश्वरा, आता परमेश्वर कुठे येणार आता? चाव्या देऊन टाकायचं. देऊन टाकायच्या होत्या खजिन्याच्या. अरे मी येतोय, थांब. आता उद्या या. नको गाठ सुटत नाही. अरे नको सोडू. सोडतो थोडी. त्याला काय अन्न पाणी दिलं तरी चालेल का हो? महाराज, हा डोंगरा सोडून कसा बरा जगणार? काय करणार? सेवक, बोला महाराज. तो अन्न पाण्यात तडफडून मेला तरी त्याची किंमत मला नाही. थोडं दूध दिलं तर सांगितलं काय का? करणार? दूध हे अन्न, दूध हे अन्न नाही. पण थोडं पान लिंबू सरबत. खरा लिंबू सरबत नाही आणि दूधही नाही. पण थोडी 90 दिली तर नाही का चालणार? सांगितलं कबूल करा. चला, चालतं मैदान. काय युवराज? महाराज मी काय म्हणतो, दोन्ही डोळे फुटलेत बिचाराचे. तो चालणार कसा या जंगलातून? सेवक, बोला महाराज. त्याला एक अरे चल. जंगलाबाई सोडून द्या. कांचन, तू आता कोणाची वाट पाहतेस? मुकाट्याने माझा चाल माझ्या रमाल. अरे चंडाला, अशा नीच वर्तन करायला लाज नाही कशी वाटत? अरे अरे परमेश्वरा, तुला सुद्धा कशी दया येत नाही? तूच वाचव या संकटातून. परमेश्वरा, तूच वाचव या संकटातून. पाहतो मी. कांचन, अजूनही विचार कर. अंत नको पाहो माझ्या जीवनाचा, अंत नको पाहो माझ्या जीवनाचा. तुझ्या विना नाही देवा आसरा कुणाचा, तुझ्या विना नाही देवा आसरा कुणाचा. माझ्या
त्या भावाचे डोळे फोडलेलेच आहेत. इथं चंद्र सोडवला. कोठे गेला झालं मला किती मारून मारून माझे छेड केलास तरी सुद्धा माझ्या मुखात एकही शब्द येणार नाही. समजलास? ठीक आहे, चल चल मला चल ए बाबा चल. महाराज विश्वजित की जय हो. करा हे नाटक. विश्वजित महाराज की जय हो. अरे अर्धंगाधर काय चालवलं आहे तुम्ही? आम्ही आम्ही अर्धांगी. तुम्ही गप्पा बसा. सर्व सत्तानी संपत्ती या नाट्या मार्गात थांबवायचं आहे मला. अरे कर्मर चंदना, लाज नाही वाटत तुला? अरे कांचनपूरचे महाराज हे आपले मित्र होते. ज्या वेळेला आपल्या परचक्र आले त्यावेळेला ते आपल्याला मदतीला धावून आले. त्यांचा खून करून व राज्यात खालसा करून तुला लाज नाही वाटत? तुला जे अन्यायाने मिळते ते दुःखासारखे असते, जे मागून मिळते ते पाण्यासारखे असते. पुढे गेले तुझ्या तत्वात. आजपासून या राज्यात माझा हुकूम झाले आणि जर कधी माझ्या मार्गात आला तर या तलवारीने मरीचा खाला त्याला. हे तत्वी हाय देवा, हे लीला नाटकी परमेश्वरा, माझ्यासारख्या सत्यवतनी राजाची तुला दया नाही यावी. हे एक माझ्या नशिबाची परीक्षा समजतो. ही नशिबाची परीक्षा समजतो. परीक्षा समजतो. आपलं राज्य चाललंय तरी काय? अरे आपल्याला काय करायचंय? आपला आपण पगार तर चालू आहे पगारदार ना. नोकर. आपला पगार तर चालू आहे ना. चालू आहे चालू आहे. आपल्याला काय करायचं आहे? अरे असं काय होत आहे मला आज? सर्व राज्यात अंधार अंधार दिसत आहे. हे अन्नपूर्णा देवी माते लक्ष्मी कोठे निघालात? तुम्ही तरी काय करणार? जेथे अन्याय आणि ते अधर्म चालतो तेथे तुम्ही वास्तव्य कसे बरे करणार? ये अवदास आहे आणि हे सारी विश्वापुर उद्ध्वस्त करून टाक. आलीस ना? ये जिथे तुझे पाहुणे तिथे तुझे साम्राज्य अगदी हे खरे आहे. या सर्वांना कारणीभूत माझा कुलकर्णा वंशाचा दिवा विश्वाजित महाराणी साहेबा. तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे त्या विश्वाजिताचे संपूर्ण लाड पूर्ण केले. तुमच्या पाठीमागे त्याला काहीच कमी पडू दिले नाही. त्याला सर्व सुख दिले पण ते सारे व्यर्थ गेले. व्यर्थ गेले. कांचन अजून हा विचार कर आणि खंडाच्या कोट्यात बोल कोट्यात त्याला. अरे चंडाला, मला किती मारून मारून माझी छेड केलास तरी माझ्या मुखातून एकही शब्द येणार नाही. कांचन अजून हे विचार कर आणि खैन्याच्या कोट्यात बोल खैन्याच्या. काय करू मी देवा सांगू कुणाला, कोण ते भोग आले माझ्या नशिबाला. काय करू मी देवा सांगू कुणाला, कोण ते भोग आले माझ्या नशिबाला. काय करू मी देवा सांगू कुणाला, किती देवांचं नाव केलं तर देवांचा देव तुमच्या केला.
जगात हा म्हातारा जिवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. पिताजी हे शिकार माझे आहे. तू आला परत जा, नाही तर त्याचे मला फार वाईट होते. अरे पिताजी म्हणला तुझ्या कंठातले वाणी कशी नाहीशी झाले नाही. सोड त्या मुलीला, नाहीतर या समशिरीने तुझ्या सुटाच्या इच्छा समोर येईल. कमाल असेल तर शिकार जातो. ठीक आहे. जसा शक्तीनिशी आमचा पंजा जसा काम करत नाही तशी माझी आज अवस्था झाली आहे रे. थेरड्या तुझी फालतू बडबड केला मला वेळ आहे. सेवक पकडा या थेरड्याला आणि आमदार कडे बंद करून ठेवा. श्याम पाहतोस काय पकडायला? नाही मस्ती काय मस्ती करतो? सेवक बोला महाराज. हात उघडतो म्हणजे पोरगा आहे की कोण आहे? हराम खोरा सत्यवती राजाला पकडा. श्याम पाहतोस काय? पकड रे थेरड्याला. पकड. आपला तो वय झाला. काय झालं आपलं? आणि त्या पोरीकडे बघायचं का? आणि हिस्सा मागतो हिस्सा. सेवक चावा भेटत नाही, हिस्सा मागतोय. अंधार कडवे बंद करून ठेवा. अन्न पाणी काही द्यायचं नाही. हो, मरेल तो उपाशी. अन्न पाणी तर पडून मेला तरी त्याची किव मला नाही. पण हा पोरगा आहे की कोण आहे? बापाला म्हणून. चल चल पटकन म्हाताऱ्या. श्याम बोला महाराज. कांचनला खोल नंबर 6 मध्ये बंद करून ठेव. 6 मध्ये आणि 7 मध्ये ठेवतात. राम खोरा सांगितलेलेच काम केले कर. खोल नंबर 6 मध्ये बंद करून ठेव. चल गो पोरग्या. कांचन तुझ्या राज्याचा खजिना माझ्या हाती लागला आहे. पण तुझ्या सौंदर्याचा खजिना तुझ्या सौंदर्याचा खजिना ताब्यात आहे. बघण्याशिवाय हा विचारेल तेव्हा शांत बसत नाही. कोण आहे असणारा? अरे तू कोण आहे असणारा? या राजाचा विश्वासित माझा तोच मला. तुला या राजाचा विश्वासित म्हणतात काय? आणि सर्व जग जिंकाय गास काय? मला मंगलसिंग डाकू म्हणतात. कोण तुझ्या अंगाला सामर्थ्य असेल स्वीकारला जावा. मुकाटे विश्वपुरी माझ्या स्वाधीन कर नाही ठीक आहे. काय? बोला हरामखोर. फार गर्व झाला हे या विश्वजिताला. अरे हो, पण अजून माझा साक्षीदार कसा ना आला? अरे ओ सामा, अरे ओ सामा. प्रणाम सरकार प्रणाम. होय, काय समाचार आणला आहेस? तुला माझ्या अड्ड्याचा लहानाचा मोठा केला आणि गुप्त बातम्या आणण्याचे काम तुला संपवले. थरथर कापत आहेस. सरकार क्षमा करा मला. सरकार क्षमा करा. माझ्या हातून एक चूक झाली सरकार. माझ्या हातून एक क्षत्रिय राजपुत्र जिवंत सुटून पळून गेला.
सरकार मला क्षमा करा. हरामजादा फेकड़ देगा. जब गांव में बच्चा रोता है तो माँ उसे कहते है बेटा सो जा, नहीं तो मंगल सिंह डाकू आएगा और तुझे उठा के ले जाएगा. और तूने मंगल सिंह का नाम पूरे में मिटा दिया. खरो, तुम्हें क्या लगा सरकार हमें इनाम देगा? नहीं, इस गुलाम की सजा तुम्हें बराबर मिलेगी. और नमक हरामखोर, कितने आदमी थे? सरकार सिर्फ एक. और तुम भी एक. फिर भी खाली हाथ है? नहीं, इस गुलाम की सजा तुम्हें बराबर मिलेगी. सांबा, सरकार तुला माहित आहे ना, या मंगल सिंगचे नाव ऐकून साऱ्या क्षत्रियांची झोप उठते. झोपात बडबडतात मंगलाला. त्यांच्या जमावखान्यात एकच गोंधळ उडतो. सांभाळ, लक्षात ठेव. परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवर क्षत्रिय केले आणि शत्रूंचा निपात केला, परंतु मी या माझ्या परशुने सर्व शत्रूंचा नायनाट करता एवढा उठत आहे. सरकार लक्षात ठेव. सरकार शांत व्हा. सरकार शांत व्हा. अरे काही ठीक होईल. शांत समोरे माणसा, माझ्याचा माणूस केव्हाच मेला आहे. आता बाकी राहिला आहे तू एका विशिष्ट ध्येयवादाने भरकटलेला सैतान. सांबा, लक्षात ठेव. आजपासून प्रत्येक राजघराण्याची रक्तरंजित रात्र असेल. रात्रीच्या काळ्याकोट्या अंधारात एकेकाला कापून काढून सर्वांचा नायनाट करता वेळा उचल आहे. चाल त्या कामाला. माझ्या समोर हजार सरकार मला खुर्च्या आणि सत्ता यासाठी भुक्या लोकांचा राज करताना हो सुटता मंगशीचा तांदूळ तेच बांधो. काय बोलतो श्याम? काय चाललंय का आपल्या राज्यात? अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा, काय लिहिलेलं रे माझ्या नशिबी परमेश्वरा. हा पांडू आला बोलतो. काय बरं करू? कोसावडा कोण आला? कित्येक दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. पाण्यावाचून कंठ सुखत चालला आहे. काय म्हणतोस काय? अन्ना वाचून नाही, पाय काय? कसे अगदी तसंच झाले परमेश्वरा. पाणी पण चालेल.
पैसे भेटले घे आणि तू घरी जा. हो आमच्या मानातले हवे पैशासाठी भरपूर आराम आहे. अरे बाबा नो पण तुम्ही आहात तरी कोण रे? आम्ही तुला काय मागू नंतर तू हे पकड. हे 5 लाख जमले. आम्ही वॉचमन हे 5 लाख जमले. राजापूरला मोठं हॉस्पिटल आहे बाई. हा रोडनी सीधा जा असा. अरे बाबा नो माझा रोड जर का रोड दिसतो तर मी आलो असतो गाडी. तुम्ही हे घेऊन जाता रिक्षावाले. अरे देवा पैसे घे बाबा. पैसे काय देत नाही रे परमेश्वरा. एवढे 4 लाख जमा झाले. ऑपरेशन कर पहिला. अरे परमेश्वरा काय बरं करू परमेश्वरा? कुठे बरं जाऊ? अरे परमेश्वरा काय लिहिलेस रे माझ्या नशिबी? अजून किती दिवस मी आता या जंगलात भटकणार आहे रे परमेश्वरा. अरे इथे तर कुणाचा तरी आवाज येतोय. मला त्या आवाजाचा शोध घेतला पाहिजे. पाणी 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 कोण आपण? अरे पाणी हे काय? तुम्हाला तर खूप ताप आलाय पाणी आणि तुम्ही पाण्यामध्ये तडपडतात. पण तुम्ही तरी काय करू शकतो? मी सुद्धा एक दैवहीन आंधळा आहे. त्या कर्मचंडालाने माझे डोळे फोडून मला आमच्या राजाने हद्दपार केले. मी एक क्षत्रिय असून सुद्धा तुमच्या उपयोगी पडू शकत नाही. याचीच मला खंत वाटते रे परमेश्वरा. याचीच मला खंत वाटत आहे. थांब युवराज, तू घाबरू नकोस. तुझ्यावरील सर्व संकट मी दूर करतो. तुझी गेलेली दृष्टी तुला परत आणून देतो. थांब युवराज. कोण? साधू महाराज. नमस्कार साधू महाराज. माझी दृष्टी परत देऊन तुम्ही माझ्यावरती फार मोठे उपकार केलात. साधू महाराज तुम्ही इथे थांबा. मी आता ज्या जंगलात जातो आणि कोठे ना कोठे पाण्याचा शोध करून तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. खरी आहे तुम्ही साधू संतांनी नेहमीच आपला ध्येय दिलेला. परंतु त्याची पूर्वी त्या षड विकाराने भरलेल्या सौंदर्य शुद्र माणसाला कशी काय बरं कळणार? नाही कळणार. अरे पण आंधळेपणा मुले आपण वाट चुकून या घनघोर हरण झालो आहे. परंतु आता मला वेळ घडवून चालणार नाही. मला ताबडतोब आपल्या राजाने रस्ता शोधला पाहिजे आणि त्या पापी अत्याचारी जुन्या विश्वासिताला चांगला देण्यात शिकवलं पाहिजे. येतोच मी. आपण संपत्ती बडबारी वराजा वडाचा बारा करी. 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 आपण संपत्ती काम करे करा. देऊन टाक आणि माझं लग्न कर. अरे अंधस्वार्थी राजपुत्रा, तुझ्या गळ्यात प्रेमाची माळ घालण्यापेक्षा तुझ्या गळ्यात बुटांची माळ घालून तुझ्यासारख्या गळ्यात जीवन देण्यापेक्षा
मी माझी जीवन ज्योत संपीन परंतु तुझ्या गळ्यात प्रेमाची माळ घालणार नाही. माझ्या गळ्यात दादाल काटे एवढा गर्व जर तू माझ्या घरात प्रेमाची माळ घालता झाली नाही तर या हाताला मारण्याचा हात करेल. बोल माझ्या प्रेमासाठी काय हत्यार की नाही? माझ्या गळ्यात घाल ना, मी काय वाईट तरी घाल, मी किती चिकणार. कांचन मुकाट्याने माझ्या घरात प्रेमाची माळ घाल. तुझ्या गळ्यात प्रेमाची माळ घालण्यापेक्षा मला मरण आले तरी चालेल. मारू नको, मी आहे. तुझ्या गळ्यात प्रेमाची माळ घालणार नाही समजला. त्याच्यापेक्षा ह्याच्या गळ्यात माळ घाली समजला. दादाल काटे बोला महाराज. अगं मला बांधा करा. चपलांची माल घालण्यापेक्षा उठाची उठाची चालू असेल. सेवक होईल. सेवक तोंडाची फायबल बंद करा. अरे आपलं वय काय आणि पोरगी गोबर काय? कांचन अजून हा विचार कर आणि माझ्या घरात प्रेमाची माळ घाल. आमच्या घरात घाल. आमचे दोघांनी एकदम बसवले. सेवक कांचनला खोलणं सामान आणून बंद करून ठेवा. साधना म्हणजे थोडा चल, 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 फटाके वाजताय. कांचन कांचन माझ्या प्रेमासाठी तयार होत नाही आणि कांचन शिवाय मला अन्न देखील गोड लागत आहे. जसा जेवाविना मासा तडपडतो तसे माझी स्थिती झाली आहे. काय करावं त्यात काही करत नाही. कोण आहे रे? कोण आहेस रे तू? सोड मला. मी शत्रूच्या अंगावर हल्ला करण्या बाबी आहे ना. एक वेळ माझ्या आधी तलवार दे आणि मग पहा माझा पराक्रम. या क्षणाला जर का माझ्या आधी तलवार असते तर तुझे फटफडणारे दोन्ही पंख कायम त्या चढून टाकले ते समजला. जी सरकार क्या चाहिए उसे? सरकार उसे तलवार चाहिए तलवार. अरे उसे तलवार चाहिए. जी दे दो सरकार. ना. दे दो उसे तलवार दे दो. ये ले लो सरकार और तुम्हारी आखिरी ख्वाहिश पूरी करो. अरे मला सांगा तुझ्या अंगात जर का हिंमत असेल तर स्वीकार होता जेवत आणि पहा माझा पराक्रम. ठीक आहे. पाहिलास माझा पराक्रम? सामा जी सरकार. पाहतोस काय? या बळीच्या बकऱ्याला आंघोळ घालून याची याचा सांग पूजा कर. अरे आमच्या पंख छटाले दिगास काय पाहतो कोण कोणाच्या पंख छटतो ते. अरे अरे हे काय तुझ्या गळ्यातील राजमुद्रा आणि माझ्या गळ्यातील राजमुद्रा एक समान दिसत आहे. हे काय आश्चर्य? अरे माझ्या लाडक्या हे कोणतेही आश्चर्य नाही. अरे ही तर एक सत्य हकीकत आहे. कांचनपूरचे रणकत्र माजले असता पिच्या पुताचे धार तिथं पडले आणि मला सुद्धा त्या लढाईत अपयश आले. आपल्या कांचनपूरच्या खजिन्यासाठी त्या पापी नराधामाने माझे दोन्ही डोळे पडले आणि मला आपल्या राज्यातून हद्दपार केले. आणि या साऱ्या धुमचक्रीत तुझा अंत झाला असे मी समजत होतो. आणि या चांदण्या अवस्थेत या जंगलात भटकत असताना माझी भेट एका महान साधू महाराजांची झाली. आणि त्या साधू महाराजांची माझ्यावरती कृपादृष्टी होऊन त्यांनी मला माझी दृष्टी परत मिळवून दिली. हे माझ्या लाडक्या सांबा हे आणि एक वेळ मला प्रेमाचे आलिंगन दे. ये जसा राम मला भेटला तो क्षण मला आठवत आहे सांबा. अरे ओ सामा, जी सरकार. काय प्रकार आहे हा? थांबा सरदार. या राजमुद्रेवरून मी तुम्हाला
माझ्या राज्याची पूर्ण कहाणी सांगतो. महाराज, माझे माता पिता या कांचनपूर शहराचे राजा होते आणि आजपर्यंत ते अजिंक्य होते. परंतु काळावर या सर्व झडप घालून आमचे राजे हिरावून घेतले आणि तेव्हा त्या सामाचा अंत झाला असे मी समजत होतो. महाराज, असे मी समजत होतो. आणि आज त्याची आणि माझी दृष्टभेट झाली. तेव्हा महाराज, मला रामभर सिटी आठवण झाली. सांग सांग युवराज, पुढे सर्व काही सांग. हा सांग. मंगलसिंग डाकू तुझ्या पाठीशी आहे. काय सांगू सरदार, त्या नराधमाने त्या कांचनपूरच्या खडीसाठी आमचा खूप छळछळ केला. आणि पुढे काय झालं ते सांग. सरदार, पुढे माझ्या माते पित्यांची त्याने गोळ्या झाडून हत्या केली आणि आमचे सारे राज्य काबीज केले सरदार. आणि तो माझा पूर्वजन्मचा शत्रू म्हणजे तो विश्वजित आहे. कोण विश्वजित काय? दादा, आता वेळ करून चालणार नाही. त्याला त्याची अद्दल घडवायलाच पाहिजे. ठीक आहे युवराज, सामा चला, तुम्ही माझ्या जमावखान्यात दोघे सामील व्हा. युवराज, या सामाला माझ्या अड्ड्यातच लहानाचा मोठा केला आहे. तेव्हा आणि गुप्त बातम्या आणण्याचे काम त्याच्या संपवले होते. चला, तुमच्या गेलेल्या राजाने तुला मोकळे. थांबा सरदार, थांबा, थोडा शांत व्हा. आपण त्यावर असे चाल करून नाही जाऊ शकत. तो विश्वजित दृष्ट आहे, काव्यबाज आहे. त्यामुळे आपण त्यावर हल्ला करून न जाता आपण आपला गनिमी गाव त्याला दाखवला पाहिजे. ठीक आहे युवराज, तेव्हा आपण माझे कसे जाऊया? माझे असे मत आहे की आपण दोघेही साधूच्या वेशात त्यांच्या राज्यामध्ये प्रवेश करूया. आणि जर का गरज लागली तर हा सांबा मागून संधी घेऊन येईल सरदार. खरोखरच योग्य आहे तुझे म्हणणे. आपण तसंच करूया. चला 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 तर. आपल्या राज्यात चाललंय तरी काय महाराज आहे कुठं आपले? अरे श्याम, कुत्री गाडी आली, डुकरं कुठं राहिली? कुत्री गाडी आली, डुकरं कुठं राहिली? आला डुकर. सेवक, बोला महाराज. तो आज खुश आहे रे. सेवक, कांचन माझ्या प्रेमासाठी तयार होत आहे आणि कांचनशिवाय मला अन्न देखील गोड लागत आहे. जसा जलाविना मासा तडपडतो तशी माझी परिस्थिती आहे. पण काय करावं तेच काही कळत नाही. सेवक घ्यायचं नाही ते महाराजी. थांब महाराज, आपल्या राज्यात 2 साधू महाराज आले होते. त्यांनी मला कानमंत्र सांगितलं आहे. सेवक, होय, ठीक आहे, मी थोड्या वेळात येत आहे. पहारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. कुठं गेले आजी? आम्ही ज्योतिष बघतो. म्हणतोस काय? कुंडली बघतो. अजून काय बघता? न होणाऱ्या कामांची जुळणी करून देतो. आपल्या महाराजांना सांगितलं पाहिजे. अरे साधू महाराज म्हणजे मधूचा भाव साधू? मधूचा भाव साधू? हा साधू ना मधू. अरे, तुमचे भविष्य सांगायचे आहे का? माझे सांगा पाहू. सांगा. अरे मेला, हा डावात नको पुढे करू. उजवात करू. शुभ कार्य करायचंय तुझं. उजवात घ्या महाराज, हातात घ्या. ठीक आहे. काय दिसतंय? जय लक्ष्मी निरंजन. तुला मा फटी टाक. अंगारा बेटा, तुझे आतापर्यंत दिवस चांगले गेले. बरोबर. परंतु
याच्या पुढे तुला एक पिढा लागून राहिलेली आहे. घेतला नाही ताब्यात. तू करायला जातोस एक होय अगदी बरोबर. आणि घडते बोलतेस. अगदी बरोबर. तुझ्या घरात रोज भांडणे होतात, होय बायको वासाने रोज भांडणं करते. तुझेच खातात हा. आणि तुझ्यावर बेईमान होतात. अगदी बरोबर. तुला दुसऱ्याची चमचेगिरी करायची सवय नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. वेळ पडल्यास शेजारी का जातो? एखाद्याला अंगावरचे वस्त्र सुद्धा काढून देशील, होय होय. परंतु बिघडला तर मात्र कवडी सुद्धा देणार नाही. अजिबात ऐकत नाही कोणाला. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. मग बेटा पुढे तुझ्यावर मंगळाचा फेर आहे, हा. त्याची शांती करावी लागेल. साधारण किती खर्च येईल हो? साधारण 500,000 रुपये खर्च येईल. 500,000 आम्हाला पगार नाही आणि ह्याला 500 रुपये पगार आमचा. 200 रुपये तर इथे सांगा आमचे महाराज थोड्या वेळेला देतील. येतील. मग ठीक आहे. काय करायचं ते बघूया. उतारा काढायचा की उतारा का सोडायचा? कोंबडा सोडायचं ते मग असे बघूया. करा, तुमचे महाराज आलेला की आम्हाला आमंत्रित द्या, आम्ही येतो. येऊ आम्ही. ठीक आहे. काय आला की नाही तुझ्या? चकचक. सेवक बोला महाराज. साधू महाराज दरबारात आले होते की नाही? होय महाराज आले होते. मग त्या साधू महाराजांना या दरबारात पुन्हा हजर करा. काय सुंदर, जा लवकर. चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या भेटीला. 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 विठुरायाच्या भेटीला सारे दुःख हरण्याला, सारे दुःख हरण्याला, जनी सुख भोगण्याला, सारे दुःख हरण्याला, जनी सुख भोगण्याला. जाऊ पंढरीला, विठुरायाच्या भेटीला. चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या भेटीला. या या साधू महाराज, या विश्वपुरीमध्ये आपलं स्वागत आहे. साधू महाराज सांगा सांगा, माझे भविष्य सांगा. लवकर सांगा, लवकर सांगा, लवकर सांगा. अरे बोलतोय महाराज, तुझं आता. एवढी घाई करू नका, सर्व काही व्यवस्थित सांगा. ठीक होईल. सांगा लवकर. महाराज तुमचा उजवा हात पुढे करा. जय लक्ष्मीरंजन. घेतला नाही ताब्यात महाराजांना. महाराज तुम्ही महापराक्रमी राजे दिसता. आहेत. सर्व होय जग- साधू महाराज, सर्व जग जिंकण्याचे स्वप्न माझे आहे आणि ते कांचन माझ्या प्रेमात पडली म्हणजे माझी सर्व इच्छा पूर्ण होती. त्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. महाराज तुम्हाला सर्व जग जिंकण्याची महत्वाकांक्षा आहे, होय. परंतु हे राज्य तुम्ही स्वबळावर संपादित केले. अगदी बरोबर आहे. परंतु आता तुम्हाला हे का खजिनीच्या चाव्या हव्या आहेत. अगदी बरोबर आहे. अगदी आणि बरोबर आहे. त्यासाठी तुमचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरत आहे. अगदी बरोबर अगदी महाराज. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे साधू महाराज. आणि मला असे दिसते तुम्ही एका मुलीच्या प्रेमात पडला आहात. साधू महाराज अगदी त्यामुळे बरोबर आहे. तुमची मनस्थिती फार बिघडून गेलेली आहे. काय बिघडलं? होय होय साधू महाराज, ती कांचन माझ्या प्रेमात पडली तर माझी सर्व इच्छा पूर्ण होती. महाराज मग असं करा, त्या कांचनला या ठिकाणी हजर करा. ठीक आहे मी सेवक, त्याला एक तावीज बांधतो आणि तुमच्या आता चालू कांचनला या ठिकाणी हजर काय करा. महाराज? सुंदर. ए, गप ये. अरे दत्तात्रेयाचार्यानो, किती छल कराल माझा. अरे अरे परमेश्वरा, तुला सुद्धा कशी दया येत नाही. तू सुद्धा वाचव या संकटातून. अरे अरे परमेश्वरा. अगं हे मुली, तू आता घाबरू नकोस, चिंता करू नको. हा अजिबात करू नको. अजिबात करू नको. तुझे दिवस आता चांगले येणार आहेत. काय सांगतात का दिवस गेले? दिवस गेले. तुझ्याकडून तर नाही ना? अरे मेरे तुमची कानपूर लाईन काय बोलत आहे? ही लाईन बंद आहे ही हो. नाही बंद आहे, भेल आहे. चालू आहे. बरं बरं. हा पुढे बोला. मुली, तुला मी एक तावीज देतो, ती गळ्यात बांध. ठीक आहे. आणि एक कान मंत्र देतो, त्याचा मनात जप कर. जप करावंच लागेल. मग सर्व काही ठीक होईल. हा घे कान मंत्र. चुकतोय की काय? होतोय की काय? पुढे कमी. महाराज बोला साधू महाराज. आजपासून
ठीक 12 दिवसांनी तुमचे लग्न जमून येईल तेही या कांचन कुमारी बरोबरच. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ठीक आहे साधू महाराज, तुम्ही सांगितलं आणि माझ्या मन प्रसन्न होत चालय. हा उपकार झाले माझ्या साधू महाराज. ठीक आहे, दक्षिणा नको 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 इकडे दे. दक्षिणा वगैरे आम्हाला काय नको. ज्यावेळी आम्ही लग्नाला येऊ त्याच वेळी काय आमचे स्वागत करायचंय तेव्हा काय दक्षिणा द्यायचं आहे तेव्हा काय या शिपायांना जरा पगार वाढवा. हा ठीक आहे. बरं येतो आम्ही. या पण जय अलक निरंजन. सेवक बोला महाराज. कांचनला पुन्हा बंद करून ठेवा. माणूस आहे की कोण? ए आण्या सेवक बोला महाराज. चल कांचन. आण्याकडे गिरजेश सेवक बोला महाराज. साधू महाराज सांगितल्याप्रमाणे ठीक गुरुवारी 1 वाजता एकंदर लग्न दिवसाला पार पडणार. तुम्ही देखील लग्नाची तयारी करा. ठीक आहे महाराज. येतो मी. सांगितलं सर चिकल गावात. कुठे राहतात तुला माहिती आहे काय रे? फोन नंबर कुठं होता आपण बघतो असला तर. ए काकांचं नाव काय माहिती आहे नाव का रे? माहिती आहे का? ए आण्या काकांचा नंबर माहिती आहे का तुला? माहिती आहे लाव. एस आण्या कुठे राहतात काका? नाव काय काकांचं? हा कोंडा वेरोली कोंडा वेरवली कोंडा. काका सोरव काका सोरू घे नंबर घे. सांग सांग सांग. 3 हा गुलामा उघडून गेलो काय वर गुलामा. असं हलवायचं ना तुमचा. आता मोठं झालं ती. हा सांग. 3 3 4 8 नाही. चुकीचं आहे चुकीचं आहे. 3 सेवक 4 8 नाही हा नंबर चुकीचा 4 8 नाही. सेवक थांबा थांबा. लग्नाची तयारी झाली की नाही? पूर्ण झाले. साखरपुड्याचं सामान आणा. होय होय. सेवक करवली. सेवक बोला महाराज. काहीतरी चुकतो तुझा नंबर. सेवक होय. कांचनला 4 ठिकाणी हजर करा. जा 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 आणतो. काकांना फोन या कांचन तुमचे. कांचन काय तुझा विचार आहे? आता तरी माझ्या घरात प्रेमाची मागा तयार आहेस की नाही? महाराज त्या अंधार कोठडीत किती दिवस रडत राहणार पाहू. होय. आता मी तुमच्या गळ्यात प्रेमाची माळ घालायला तयार झाले आहे. आता भाग्य माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. कांचन तू जा आणि लग्न मंडपी तयार होऊन परत ये. जा मेहंदी काढू दे काय ती. सेवक येते महाराज. सेवक बोला महाराज. तुम्ही लग्नाची जोरदार तयारी करा. अगदी तयारी करतो. तयारी करतो. बँडवाल्याला सांगतो, ताशेवाला बोलवतो, काका बोलवतो. भटजी लागल भटजी. घरची 4 करवली? 2 करवल्या. करवली एक एक पण नवरीकडली, एक नवरीकडली. नवरी काढली. चाल घेऊन ये करवला. नंबर सांग. खरं सांग. ये नंबर घे. 89 00 99 99 67
हॅलो हॅलो फोन लागलाय रे. हॅलो ओ काकी तुमचं काय काम नाही इकडे. काका कुठे आहेत? काका कन्सोलला गेलेत. उद्या दुपारी 12 वाजता आमच्याकडे लग्न आहे महाराजांचा. होय होय. मूर्त आहे का आधी? पहिला मूर्त आहे का विचार? मुहूर्त आहे काय 12:30चा? हा चालेल चालेल. ओ काकी तुमचं काय काम नाही इकडं. काकी येऊ देत का? तुला चालू दे. नको नको. काकाचे येऊ देत. काका येऊ देत. काका ठीक आहे तू करवल्या घेऊन येता. ठीक आहे चल चल मी काकांना सांगितलं. राजापूरला तिथे कुठे भेटतच नव्हती. करवली नाही भांड. तिथं बघून तोंड दिसतंय. दिसतंय मोतीबिंदू झालाय मोतीबिंदू. राजापूर झालं राजापूर. ठीक आहे ठीक आहे. अरे हो, काका पण आले. सुरुवात करूया का? कशाला केशवाय नमः महादेवाय नमः. अरे काका पण लागणार सामान ठीक आहे, ठीक आहे. सामान अरे केशवराम हातावर करायला लागला. पूजा नाही आमच्याकडे. पूजा झाली दुपारी. पूजा झाली दुपारी. सांगतो सामान साहित्य तुम्ही जमा केलेत का? हो 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 काका धोतर काका पांढरा फटू काय? काका पण तशीच असते. बामण आहे ना शेवटी. बामण पाहतच असतात. सामान आहे. हा सांगा 3 पाट. चिंपाट तीन पाट. हा आणले सर्व याच्यात. आणले. 2 ताट. 2 ताट. आहे सर्व सामान आहे. महाराजांना भरपूर गडबड झाली. जसं माहितीये 2 महिन्यांचं पिरियम होतं. पिरियम होते. ठीक आहे सर्व लवात गेम झालेला आहे. 3 पाट. 3 पाट आहे. 2 ताट. ताट आहे. 1 तांब्या. एक तांब आहे. त्यात पली. आणले का सगळे? आणले सर्व तार आहे. या गावचे पडियार एक पेला प्रमुख आणले का? हा पेला पेला पण आणला. पेला काका मेला. सरपंच पोलीस पाटील सर्वांना सर्व तेच या गावचे पोलीस पाटील सरपंच पडियार साहेब आणि तो आता जे निवडतो अन्य करवली आणली का? करवली तुम्हाला दिसत नाही. राजापूरवरून आणले. ठीक आहे डोळे गेले. करवली काय करायचे? तुम्हाला करवली काय करायचे? तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे सुरुवात करूया. या गावचे सरपंच पोलीस पाटील आपण सुरुवात करूया का लग्नाला? कोण बोलतच नाही. जेवढेच काय थांबा पोरगी आणतो. डायरेक्ट सुरुवात कशी करताय? ठीक आहे पेटीत काय येत नाही. अंतरपाट अरे अंतपाट. हो हो. अरे साजूला चांगलं आहे. अरे कशाला रे? नवरा कधी यायचा असतो? अरे पकडा पटकन. मुहूर्त चुकेल नाही तर मुहूर्त चुकेल. सर्वांना अक्षता मिळाल्या. वर मंडळी सर्वांना अक्षता मिळाल्या का? सुरुवात करू का? आणि उचलीवर खाल्ला तरी बोलत नाही. अहो लग्नाला हुकूम आहे का? वर बघतात ते. सुरुवात काय करू नका. सुरू शुभमंगल पाणी थोडं पाणी सब वाचा जायची तुझी. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगल
ते हराम खराना. कोण रे? नको मंगा साहेब. डाकू आले, डाकू. आता जाऊ नको कुठं, डाकू आले. त्यांना समजलं साहेब, स्वीकारलं जावं. थांबा सरदार, ही माझी शिकार आहे. माझ्या मातेपित्यांचा वध यानेच तर केला होता. अरे नरधमा, तुझ्या अंगात जर हिंमत असेल तर स्वीकारीत जायची आवाज. दादा हरकत नाही, स्वीकारलं जावं. दादा, याला जिवंत सोडू नको. ठीक आहे समजलं तरी फेकून दे. शाबास युवराज, तुमच्या गेलेले राज्य मी परत मिळवून दिले. मी आज आनंदित आहे. शिव